बाबाची शिकवण नेहमी लक्षात राहिली. कोणी कसंही वागो, आपण आपले कर्म चुकवायचे नाही. आणि शेवटी नवराही त्याच विचारांचा भेटला. एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात आली की जसे टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही, तसे 9 महिने पोटात ठेवून कळा देऊन जन्म दिल्याशिवाय कोणी आपली मुलं होत नाहीत. उशिरा का होईना नवऱ्याच्याही लक्षात आलं की आपण लग्न करून एक नवी नवरी न आणता 3 भाच्यांना एक दुसरी आईच घरात घेऊन आलो होतो. आणि शेवटी हीच आपली मुले. हा संभ्रम जो होता तो नवऱ्याचा तुटला. याचं दोघांनाही आम्हाला दुःख झालं. पण या सगळ्यात मी माझी जुनी नाती तर नाही तोडू शकत ना. शेवटी जीवन आहे, जीवनात आंबट गोड कडू चालतच राहणार. मनातील सगळा कडवटपणा दूर सारून आम्ही पोचलो मोठ्या नंदेच्या वास्तुपूजेसाठी. तिथे माझ्या दोन्ही नंदाही आलेल्या होत्या, मधल्या आणि लहान्या. तर इथे सर्वप्रथम वंदना घेतली गेली. त्याच्यानंतर इथे गिफ्ट देण्याचं प्रयोजन सुरू झालं. तर आम्ही सोबत आणलेला आहेर जो होता तो खूप आदराने त्यांना दिला. मग मी तिथे सगळ्यांचे दर्शन घेतले. मग सुरू झालं आमचं फोटोशूट. तर आम्ही त्याच्यामध्ये फॅमिली फोटोही काढलं. बाकी काय झाले हे पार्ट 2 मध्ये बघूयात.